शिवशक्ती पिरामिड ध्यान सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर अर्जुन कुंभार गेल्या 4 वर्षापासून ध्यान करत आहे आणि ध्यानाचा प्रचार करत आहे. ह्या फक्त ध्यान केल्यामुळं माझं ब्लड प्रेशर, डायबिटीस, गुडघेदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे. मला माझा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. मी 5 लोकांच्या समोर कधी उभा राहून बोलू शकत नव्हतो. आता 10,000 लोकांच्या समोर सुद्धा मी उभा राहून बोलू शकतो. हे सगळं मला ध्यानातून मिळालेलं आहे. माझा राग पूर्ण गेलेला आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात कुठली आता द्वेष भावना राहत नाही. सगळ्यांच्या बद्दल प्रेम भावना निर्माण झालेली आहे. हे एवढे बदल माझ्यामध्ये झाल्यामुळं मी ध्यान प्रचाराला सुरुवात केली आणि सगळ्यांना या ध्यानाचा लाभ व्हावा म्हणून श्रीकृष्ण पार्क कोल्हापूर या ठिकाणी शिवशक्ती पिरामिड ध्यान सेंटर सुरू केलेले आहे आणि इथं येणाऱ्या सगळ्या लोकांना मी ध्यान शिकवत आहे. गावोगावी जाऊन शाळात जाऊन मी ध्यानाचा प्रचार करत आहे. तर मास्टर्स, आपणाला ध्यान म्हणजे काय माहिती आहे का? नाही. ध्यान म्हणजे ध्यानम निर्विषयम मना. आपल्या मनामध्ये जे येणारे विचार असतात, अनेक मनाचे विषय असतात. मन हे एका जागेला स्थिर राहत नाही. प्रचंड वेग आहे मनाचा. आत्ता इथं आहे, आपण शरीराने इथं आहे, तर क्षणात आपण अमेरिकेत जाऊ शकतो, क्षणात आपण मुंबईमध्ये जाऊ शकतो. एवढा प्रचंड वेग आहे. हे ध्यानच आपणाला मनच आपणाला बंधनामध्ये अडकवतं आणि मुक्तीसुद्धा हे मनच देतं. तर मन म्हणजे काय? मन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, विचारांचा समूह. हे विचार, अनेक विचार एकत्र येऊन मन तयार होतं. मन हे आपणाला दिसत नाही. जसं आपणाला हवा दिसत नाही, इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, तसंच मन आपणाला दिसत नाही. पण मनाचं अस्तित्व आपल्याला माहिती आहे. आपण मनाचं अस्तित्व प्रत्येक क्षणाला अनुभवत असतोय. आपल्या डोक्यामध्ये आपण कधीही शांत राहत नाही बघा. प्रत्येक क्षणाला आपल्या डोक्यामध्ये कुठले ना कुठले तरी विचार चालूच असतात. म्हणजे हे मन भयंकर चंचल आहे. तर ध्यान म्हणजे काय? ह्या मनातले जे विचार आहेत ते कमी करणं आणि मन शांत करणं. मन आपल्याला शांत करावं लागत नाही. ज्या वेळेला आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देतो, सजगतेने आपल्या श्वासाकडे लक्ष देतो, त्यावेळेला मन हे आपोआप शांत व्हायला लागतं. आपणाला एकाग्रता पण करायची नाही आहे. श्वासाकडे लक्ष दिल्यानंतर आपली एकाग्रता वाढणार आहे. आपल्या बुद्धीचा विकास होणार आहे. ध्यान केल्यामुळं अनेक फायदे आपल्याला मिळणार आहेत. तर आता आपण ध्यानाला सुरुवात करूया. आता आपण जे करणार आहोत ध्यान ते आनापानसती ध्यान त्याला म्हणतात. आपण मांडी घालून जमिनीवर बसू शकतो. खुर्चीवर, सोफ्यावर बसू शकतो. खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसल्यास पाय क्रॉस करायचे आहेत आपले. असे पाय क्रॉस करायचे आहेत. आपण जमिनीवर बसून पाय सरळ करून क्रॉस सुद्धा करून बसू शकतो. आपण सुखासनात बसायचं आहे. ज्या आसनात बसल्यानंतर आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा वेदना होणार नाही, ते म्हणजे सुखासन. आता आपण काय करायचं आहे? चष्मा ज्यांनी घातलेला आहे त्यांनी चष्मा काढून ठेवायचा आहे. बोटात बोट अडकवायचे आहेत आणि हात आरामात मांडीवर ठेवायचे. डोळे अलगद बंद करा. आपले नाजूक कोमल जे डोळे आहेत ते अलगद बंद करा. आपण आता सुरुवातीला शरीर रिलॅक्स होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी 3 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. काही वेळ थांबायचं, सावकाश श्वास बाहेर सोडून द्या.
पूर्ण शरीर रिलॅक्स सोडा. काही सेकंद थांबा. हळूहळू श्वास सोडा. पूर्ण शरीर पुन्हा एकदा श्वास घ्या. काही सेकंद थांबा. हळूहळू श्वास सोडा. पूर्ण श्वास सोडा. संपूर्ण शरीर रिलॅक्स सोडा. बिलकुल शरीरावर कुठंही ताण नसावा. आपणाला शांत बसायचं आहे. कुठलाही जप नाही, कुठलाही मंत्र नाही. बंद डोळ्यासमोर कुठल्याही देवाची मूर्ती आणायची नाही, कुठल्याही गुरुची मूर्ती आणायची नाही. श्वास हाच आपला गुरु आहे. श्वास हाच आपला मित्र आहे. त्या श्वासाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जो आपली साथ देतो, संगत देतो, तो आपला श्वास. तिकडे आपण कधी सजगतेनं बघितलेलंच नाही. श्वासाचं आपण निरीक्षण कधीही केलेलं नाही. तर आता आपण प्रत्येक श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. आपण श्वास घेतो का? नाही, आपण श्वास घेत नाही, सोडत नाही. श्वासाची ही जी क्रिया आहे ते आपोआप चाललेली आहेत, अव्याहतपणे चाललेली आहे. ब्रह्मांडीय शक्ती हा श्वास चालवत असते. डोळे कुणीही उघडू नका. तर हा जो श्वास आपोआप चाललेला आहे, नैसर्गिकरित्या चाललेला आहे, त्याचं फक्त आपणाला निरीक्षण करायचं आहे. साक्षी भावानं त्या श्वासाला पाहायचं आहे. आपलं अंगठ्याजवळचं बोट असं नाकाच्या खाली धरा, डोळे न उघडता. आपणाला समजतं की आपला श्वास चालू आहे. जो श्वास चालू आहे त्याच्याकडेच आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे. नासिका रंध्रातून श्वास आत येतोय, पुन्हा तो नासिका रंध्रातून बाहेर जातोय. या क्रियेकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. या श्वासाचं बारीक निरीक्षण करा. आत येणारा श्वास उजव्या नाकपुडीतून येतोय का डाव्या नाकपुडीतून येतोय? बाहेर जाणारा श्वास उजव्या नाकपुडीतून येतोय का डाव्या नाकपुडीतून येतोय? मित्रहो, निरीक्षण करा. बारीक निरीक्षण करा. श्वास कुठल्याही नाकपुडीतून येऊ दे, तो बदलायचा प्रयत्न करायची गरज नाहीये. त्याचं फक्त आपणाला निरीक्षण करायचं आहे. अजून त्या श्वासाचं बारीक निरीक्षण करा. आत येणाऱ्या श्वासाचं तापमान आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाचं तापमान निरीक्षण करा. बारीक निरीक्षण करा. आत येणारा श्वास थंड असतो आणि बाहेर जाणारा श्वास किंचित उष्ण असतो. त्या उष्णतेकडे लक्ष द्या. शांत व्हा. बिलकुल शांत. विचार येणारच,
पण आतापर्यंत आपल्या आयुष्यात आपण विचार आणि विचारच केलेले आहेत. ध्यानात बसल्यानंतर ते विचार येतात आणि निघून जातात. म्हणजेच आतापर्यंतचा साठलेला जो कचरा आहे तो निघून जातोय. विचार येणं म्हणजे ध्यान न लागणं असं नाही आहे. विचार येऊ देत आणि जाऊ देत. विचार आला मध्येच सोडायचा आणि पुन्हा श्वासाकडे लक्ष द्यायचं. मन एका वेळेला एकच काम करतं. एक तर ते श्वासाच्या पाठीमागे लागेल किंवा विचारांच्या पाठीमागे धावेल. जर ते विचारांच्या पाठीमागे जायला लागलं तर त्याला हळूच श्वासाकडे आणायचं. आपण पाहतो आकाशात ढग येतात, काही वेळाने ते निघून जातात. तसंच विचारांचं आहे. विचार येतात आणि निघून जातात. आपलं लक्ष फक्त आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे ठेवायचं आहे. ध्यान सहज, साधं, सोपं, कुठंही करता येण्यासारखं आहे. काहीही अवघड नाही. तुम्ही घरात बसून ध्यान करू शकता. पिरॅमिडमध्ये बसून ध्यान केल्यास आपणाला तिप्पट ऊर्जा मिळते. निसर्गाच्या सानिध्यात बसून ध्यान केल्यास तिप्पट ऊर्जा मिळते. म्हणजे नदीकाठी, सरोवराकाठी, झाडाखाली, बागेमध्ये, डोंगरावर कुठंही ध्यान केल्यास आपणाला तिप्पट ऊर्जा मिळते. आपण शांत म्युझिक लावून जर ध्यान केलं तर त्याला संगीत ध्यान म्हणतात. ध्यान उत्तम प्रकारे लागतं. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मांडामध्ये प्रचंड ऊर्जा असते. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण जास्तीत जास्त ध्यान करणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला ऊर्जेबद्दल सांगतो. ऊर्जा सगळीकडे आहे. आपल्या आजूबाजूला सगळीकडेच ऊर्जा आहे. आपलं शरीर सुद्धा 50 ट्रिलियन सेल्स पेक्षा जास्त सेलनं बनलेलं आहे. या प्रत्येक सेलमध्ये ऊर्जा आहे. म्हणजेच आपलं शरीर प्रचंड ऊर्जावान आहे. ही ऊर्जा आपणाला कंटिन्यू तशीच ठेवायची असेल तर आपणाला जास्तीत जास्त ध्यान करणं आवश्यक आहे. आपणाला झोपेत सुद्धा ऊर्जा मिळते, पण ते आपल्या दिवसभराच्या कामातून संपून जाते आणि संध्याकाळी आपणाला आळस यायला लागतो, कंटाळा यायला लागतो. जर आपण नियमितपणे ध्यान केलं तर आपणाला कंटाळा येणार नाही. दिवसभर आपण उत्साही राहतो. आपणाला ध्यानातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा मिळते. 24 तास आपण ऍक्टिव्ह राहू शकतो. 24 तास ऊर्जा जर आपणाला हवी असेल तर आपण नियमितपणे ध्यान करणं आवश्यक आहे. ध्यान करताना आपण श्वासाकडे लक्ष देतो. आत जाणारी फक्त हवा नसून जर आपण सजगतेने त्या श्वासाकडे लक्ष दिलं तर ती प्राणशक्ती आपणाला मिळते. त्या श्वासातून प्राणशक्ती मिळते आणि आपणालाही दिवसभर उत्साहित करते. ही प्राणशक्ती आपल्यासाठी खूप आवश्यकता आहे. ऑक्सिजन हवेतून मिळतो, पण ध्यानातून आपणाला प्राणशक्ती मिळते. पूर्णपणे लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. या ध्यानामुळे काय फायदे होतात? ध्यानामुळं आपली एकाग्रता वाढते. मन शांत होतं. राग कमी येतो. भीती नाहीशी होते. नातेसंबंध चांगले होतात. पती पत्नींचे, मुलग्याचे वडिलांचे, शेजाऱ्यांचे संबंध चांगले व्हायला लागतात. आपली आर्थिक उन्नती होते. आपल्या बुद्धीचा विकास होतो. स्मरणशक्ती वाढते.
आपली आध्यात्मिक उन्नती होते. आपला जन्म कशासाठी आहे हे आपणाला ध्यानातून कळतं. आपण कोण आहे, अहम ब्रह्मास्मी याची जाणीव आपणाला ध्यानातून होते. ध्यान किती वेळ करायचं? ध्यान आपलं जेवढं वय आहे तेवढं मिनटं कमीत कमी दररोज करणं आवश्यक आहे. आपलं वय 40 वर्ष आहे, दररोज 40 मिनिटं ध्यान करणं आवश्यक आहे. 10 वर्षे वय आहे, 10 मिनिटं ध्यान करणं आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांनी लहानपणापासून ध्यानाला जर सुरुवात केली तर त्यांची स्मरणशक्ती वाढते. त्यांनी जे खेळ खेळतात त्याच्यामध्ये ते टॉप येऊ शकतात. त्यांच्या परीक्षेतली मार्क वाढतात. विद्यार्थी शांत होतात. परीक्षेची भीती नाहीशी होते. आपण कुठल्या एखाद्या मुलाखतीला गेलो तर आपणाला भीती वाटते. ती भीती पण नाहीशी होते. कॉन्फिडन्स लेवल वाढते मुलांची. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सामोरे जाऊ शकतो. इतके ध्यानाचे फायदे आहेत आणि आपणाला काय करायचं आहे? काहीही करायचं नाही. आपण फक्त शांत बसायचं आहे आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. हे आपण जे आता ध्यान करत आहोत त्याला आनापानसती ध्यान असं म्हणतात. आना म्हणजे श्वास आत येणं, अपान म्हणजे श्वास बाहेर जाणं, सती म्हणजे एकरूप होणं, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाशी एकरूप होणं म्हणजेच आनापानसती ध्यान. हे ध्यान 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी केलेलं आहे. तेच ध्यान आता आपण करत आहोत. आनापानसती ध्यान हा पाली शब्द आहे. फक्त श्वासाकडे लक्ष द्या, विचाराला सोडून द्या, पुन्हा श्वासाकडे लक्ष द्या. आपल्याला भगवान शंकर माहिती आहेत. भगवान शंकर कायम ध्यान स्थितीत आपण बघतो त्यांना. ते का बरं ध्यान करत असतील? आपण त्यांना महादेव म्हणतो, देवादिदेव. ते कशासाठी ध्यान करतात? सगळ्या देवांनी त्यांना विचारलं, तुम्ही आमचे महादेव आहात, देवादिदेव, मग तुम्ही कुणाचं ध्यान करता? भगवान शंकरांनी उत्तर दिलं, मी माझ्यापेक्षा एक आदिशक्ती आहे, त्या शक्तीचं ध्यान करतोय. ज्याने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं, त्या शक्तीचं मी ध्यान करतोय. भगवान बुद्धांनी ध्यान केलेलं आहे, महावीरांनी ध्यान केलेलं आहे, हनुमानाने ध्यान केलेलं आहे, रामाने ध्यान केलेलं आहे, सीतामातेने ध्यान केलेलं आहे. तेच ध्यानात आपण करत आहोत. मग त्यांनी केलं, आपण का करायचं नाही? फायदे प्रचंड आहेत. देव ध्यान करतात, मग आपण तर मनुष्य आहोत. आपण त्यांच्यासारखं होऊ शकतो. मग त्यांच्यासारखं होण्यासाठी आपण फक्त ध्यान करणं आवश्यक आहे. आपण सगळे शरीर आहोत असं आपण बघतो, पण प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे. आत्मा म्हणजे परमेश्वर. आपण सर्वजण परमेश्वर आहोत. परमात्म्याने ज्या वेळेला आपणाला या जन्मात या शरीरात पाठवलं, पृथ्वीवर पाठवलं, परमात्म्याचे सगळे गुण आपल्यात आहेत. एकूण एक गुण आपल्यात आहेत. परमात्मा म्हणजे प्रेम, परमात्मा म्हणजे करुणा, परमात्मा म्हणजे दया, परमात्मा म्हणजे द्वेषरहित स्थिती, परमात्मा म्हणजे शांत, परमात्मा म्हणजे प्रकाश. हे सगळे गुण आपल्यात आहेत. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्यामध्ये हे षड्रिपू येतात आणि आपण त्या परमात्म्याने दिलेल्या गुणापासून वेगळ्या प्रकारे वागायला लागतो. आपल्या शरीराचा आहार आहे भोजन,
तसं आत्म्याचा आहार आहे ध्यान. आपण आजपासून त्या आत्म्याचा आहार त्याला देऊया. जीवनात जर आनंद आणि निरोगी आयुष्य आपणाला जर काढायचं असेल, पाहायचं असेल, जगायचं असेल, तर ध्यान हे महत्वाचं टूल आहे. शांत व्हा, बिलकुल शांत. विचाराला सोडून द्यायचा. पुन्हा श्वासाकडे लक्ष. श्वास येतोय, श्वास जातोय. शांत. शेवटचे 2च मिनिटं आहेत. कुणीही डोळे उघडू नका. फक्त आपल्या श्वासाचं निरीक्षण करा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. या आपलं मन शांत होतं. विचार शून्य अवस्थेत आपण जातो. त्यावेळेला आपल्या ब्रह्मरंध्रातून म्हणजे डोक्याच्या मध्यभागातून प्रचंड प्रमाणात विश्वशक्ती आपल्या शरीरामध्ये यायला सुरुवात होते. आणि ही विश्वशक्ती आपल्या शरीरात असणाऱ्या 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण करते. ही विश्वशक्ती आपल्या शरीरात कुठं ब्लॉकेजेस असतील, कुठले आजार असतील, तर ते हळूहळू कमी करते आणि आपण आजारातून मुक्त होतो. नियमित ध्यान केल्यास तुम्हाला कमीत कमी डॉक्टरकडे जावं लागेल. तुम्ही आजारीच पडणार नाही. आजार कसा होतो? त्या अवयवातली ऊर्जा कमी झाल्यामुळे आजार होतो. ध्यानातून आपण प्रचंड प्रमाणात ऊर्जा घेतो. ती ऊर्जा त्या अवयवापर्यंत जाते आणि तो अवयव ऊर्जावान बनतो आणि आपण आजारातून मुक्त होतो. ध्यान हे साधं, सोपं, सरळ. तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही. भयंकर प्रभावी शस्त्र आहे. पण आपण नियमितपणे केलं पाहिजे. लगातार 40 दिवस आपण ध्यान करूया आणि तुमच्यात झालेला बदल तुम्हालाच कळणार आहे. शांत व्हा. शांत. बिलकुल शांत. शेवटचे 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपण ध्यानातून बाहेर येण्याची तयारी करूया. पायाच्या बोटांची हालचाल करा. बोटात बोट अडकवलेली हळुवारपणे सोडून घ्या आणि आपले दोन्ही हात आपल्या बंद डोळ्यावर असे उभे ठेवा. आपली बोट कपाळाकडे असू द्या. तळवे आपल्या बंद डोळ्यावर राहू द्या. 5 सेकंदासाठी. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू खाली बघत बघत सावकाशपणे डोळे उघडा. आपल्या हातामध्ये डोळे उघडा. हाताच्या बोटामध्ये जी ऊर्जा साठलेली आहे ती आपण परत डोळ्यामार्फत आपण आपल्या शरीरात पुन्हा घ्यायचे आहेत. प्रसन्न चेहरा करून दोन्ही हात बाजूला करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.